डिझाईन काय आहे? एक व्हिज्युअल कंटेंट आहे ज्यामध्ये आपण इमेजेस आणि लेआउट क्रिएट करतो. त्यामध्ये काय इन्व्हॉल्व आहे? तर वेगवेगळे कलर्स, फोन, शेप्स आणि ग्राफिक्स एकत्र येऊन जी काही JPG किंवा जी काही डिझाईन बनते त्याला म्हणतात ग्राफिक डिझाईन. ओके. लोगो, व्हिजिटिंग कार्ड, थंबनेल, सोशल मीडिया पोस्ट, पोस्टर डिझाईन, इन्व्हिटेशन कार्ड, पॅम्पलेट, जे काही आपण रोडवर मोठे मोठे फ्लेक्स डिझाईन बघतो हे सगळं इन्क्लूड येतं, ते म्हणजे ग्राफिक डिझाईनमध्ये. ओके. ग्राफिक डिझाईन तर बघितलं आपण आता याचा द मेन गोल काय आहे? याचा मेन गोल काय आहे? ग्राफिक डिझाईनचा मेन गोल काय आहे? द मेन गोल ऑफ ग्राफिक डिझाईन इज टू ग्रॅब पीपल्स अटेन्शन. ओके. टू ग्रॅब पीपल अटेन्शन, लोकांचं आकर्षण. ठीक आहे. अटेन्शन म्हणजे लोकांना अट्रॅक्ट करतो. एखादी डिझाईन, समजा तुम्ही एखादा टेक्स्ट लिहा. ओके. एखादा टेक्स्ट लिहिला आणि त्याच जागेवर जर तुम्ही एखादी डिझाईन क्रिएट केली अट्रॅक्टिव्ह, तर लोक त्याकडे लवकर आकर्षित होतात. ठीक आहे. मेन गोल याचा हाच असतोय की टू ग्रॅब पीपल अटेन्शन. आणि सेकंड थिंग म्हणजे अँड मेक इन्फॉर्मेशन इझी टू अंडरस्टँड. मेक इन्फॉर्मेशन इझी टू अंडरस्टँड. ठीक आहे. ग्राफिक डिझाईनमधून काय होतं तर आपली माहिती लोकांपर्यंत इझिली पोहोचते. आपली माहिती लोकांपर्यंत इझिली पोहोचते. समजा तुम्ही इथे एखादा टेक्स्ट लिहिला. ओके. इथे साईडला लिहिते. इथे एखादा टेक्स्ट लिहिला 20% ऑफ किंवा स्पेशल ऑफर, असा टेक्स्ट लिहिला किंवा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये दुसऱ्याला पाठवला, व्हॉट्सअपला वगैरे शेअर केला, स्टेटस ठेवला फक्त टेक्स्ट लिहून, तर ते एवढं अट्रॅक्टिव्ह वाटणार नाही आहे जेवढं तुम्ही डिझाईनमध्ये करू शकता. एक सॅम्पल दाखवते. समजा आता हे पॅम्पलेट आहे. ठीक आहे. हे पॅम्पलेट आहे. तर हे डिझाईन करताना जर आपण फक्त चॉकलेट लावा केक असं लिहिलं असतं तर ते कसं अट्रॅक्टिव्ह वाटलं नसतं. पण आपण यामध्ये काय केलं आहे? वेगवेगळे कलर्स यूज केलेत. इथे ऑरेंज बॅकग्राऊंड टाकलाय, वेगवेगळे पिक्चर्स यूज केलेत, फोन्स वेगवेगळे यूज केलेले आहेत. बरोबर. तर मी सांगितलं कलर्स, फोन, शेप्स आणि ग्राफिक्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक ग्राफिक डिझाईन तयार होते या पद्धतीने. हेच जर आपण टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये केलं तर ते इझी टू अंडरस्टँड पण नसणार आहे आणि अट्रॅक्टिव्ह पण वाटणार नाही आहे. तर सांगायचा हेतू एवढाच की ग्राफिक डिझाईनमध्ये आपला जे काही कंटेंट आहे ते लोकांपर्यंत लवकर पोहोचतं. आपल्या बिझनेसची जी काही मार्केटिंग आहे ती चांगल्या पद्धतीने होते.